चरित्र अध्याय 1 नामधारकाची कथा. फार पूर्वी नामधारक नावाचा एक ब्राह्मण राहत असे. तो श्री गुरूंचा एक महान भक्त होता, परंतु त्याचे जीवन दुःख, संघर्ष आणि दारिद्र्याने भरलेले होते. गाढ भक्ती करूनही त्याला मनाची शांती लाभत नव्हती. आपल्या या दुःखात असताना त्याला असा प्रश्न पडू लागला, पेक्षा जास्त मी श्री गुरूंची उपासना पूर्ण श्रद्धेने करतो, मग मला त्यांची कृपा का लाभत नाही? हृदयात ही वेदना घेऊन नामधारकाने श्री गुरूंच्या दिव्य दर्शनाच्या शोधात आपले घर सोडले. प्रवासात असताना तो एका पवित्र अरण्यात पोहोचला. तिथे त्याला एक तेजस्वी ऋषी भेटले, सिद्धमुनी. नामधारकाने त्यांच्या चरणी नमन केले आणि आपली सर्व दुःखे त्यांच्यापाशी मांडली. पेक्षा जास्त गुरूंची भक्ती करूनही संकटे का येतात? मला मुक्ती कशी प्राप्त होईल? सिद्धमुनींनी त्याला प्रेमाने उत्तर दिले, पेक्षा जास्त श्री गुरु आपल्या भक्तांचा कधीच त्याग करत नाहीत. श्रद्धा आणि संयम बाळग. श्री गुरूंचे दिव्य चरित्र श्रवण केल्याने आणि शुद्ध अंतःकरणाने त्यांचे स्मरण केल्याने सर्व दुःखे नाहीशी होतात. त्यानंतर सिद्धमुनींनी नामधारकाला श्री दत्तागुरूंच्या पवित्र कथा सांगण्यास सुरुवात केली. ही दिव्य शिकवण पुढे गुरुचरित्र या नावाने प्रसिद्ध झाली. अध्याय 1 चा मुख्य संदेश. गुरूंच्यावरील श्रद्धा कधीही गमावू नका. संकटे ही भक्तीची परीक्षा असतात. गुरुचरित्राचे वाचन आणि श्रवण केल्याने मन शुद्ध होते. श्री गुरु आपल्या भक्तांचे सदैव रक्षण करतात. श्री स्वामी समर्थ.